यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव इथे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली होती, ज्याच्यामध्ये एक 10 वर्षाची मुलगीवर एक 60 वर्षाचे नराधमाने एक अत्याचार करण्याचा एक माहिती आम्हाला भेटली होती. 7-8 वाजता रात्री ते पोलीस स्टेशनला आले होते. 2-3 तासात FIR दाखल झाला होता. परंतु आरोपी FIR दाखल करण्याच्या पूर्वीच पळून गेला होता. तिथे एक खूप मोठा जंगल होता आणि असे मोठे जंगलमध्ये आम्ही एक मोठी शोध मोहीम राबवली होती. ह्या शोध मोहीममध्ये आमचे 105 कर्मचारी, आमचे 5 पथक, SDPOचा पथक, LCBचे 2-3 पथक, आमचं पोलीस स्टेशनचा पथक, डिव्हिजन लेवलचा पथक असे आमचे पथक होते. तसेच ड्रोन कॅमेरे आम्ही जवळपास याच्यामध्ये 4 ड्रोन कॅमेरेचा वापर केलेला आहे. 2 BDSचे आमचे पथक आले होते आणि 2 दिवसची मॅसिव्ह सर्च ऑपरेशन नंतर जंगलमध्ये हे आरोपी आज स्थानिक गुन्हे शाखाचे आमच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे आणि याचा आम्ही अटक करत आहोत. तसेच या गुन्ह्यामध्ये सर्व प्रोफेशनल इन्व्हेस्टिगेशनची जे पद्धत असतात, ई-साक्ष, फॉरेन्सिक व्हॅन, मेडिकल रिपोर्ट, जबाब नोंदणी हे सर्व व्यवस्थित होणार. व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी व्यवस्थित होणार आणि माझे स्तरावर मी सुद्धा या गुन्ह्याचा वेळोवेळी मॉनिटर करणार आहोत, अपडेट घेणार आहोत. आम्ही एक टाईमलाईन ठेवली आहे की 30 दिवसात आम्ही याची चार्जशीट कोर्टामध्ये पाठवणार आहोत, जेणेकरून हे नराधमाला कोर्टामार्फत कठोर से कठोर शिक्षा होईल आणि एक समाजामध्ये चांगला मेसेज जाईल. धन्यवाद. बंजारा ठीक है भाऊ, बंजारा तो अरे आता येता हम देखे दाबाल हो ना. अरे आम्ही देखत जब भाऊ आगे चल बंजारा तो बंजारा चल चालू